नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या कविता आवडलेल्या या पुस्तकातील प्रदेशच्या निमित्तानं वसंत आबाजी डहाके हे प्रकरण वाचित आहे. हे प्रकरण जरा मोठं असल्यानं 2 भागात विभागतोय. आज एक भाग वाचीन आणि उद्या दुसरा. प्रदेशच्या निमित्तानं वसंत आबाजी डहाके. 1. मन रुसलेलं पोळलेलं कुत्रं जसं इथं लोळतं तिथं लोळतं, तसा मी तुझ्या डाव्या कुशीत येतो, उजव्यात डोकं खुपसतो, तुझ्या छातीत मांड्यात पडून राहतो शेजारी, उठतो पुन्हा येतो तुझा स्पर्श शोधत. डोक्यात जळत असतं आपल्या सोबतीचं शहर आणि मी धावत असतो आकांतानं या ऐकलेल्या अस्तित्वासह संपलेल्या रस्त्यावर. 2. कित्येक दिवसात काही चांगलं घडलं नाही आहे. असं वाटतं की चांगल्या घडण्याच्या सगळ्या शक्यता वाळूत पाणी जिरून जावं तशा मावळून गेल्या की काय, आणि उरल्या आहेत वाईट घडण्याच्याच केवळ अटळ विनाशाप्रमाणे. जीवावर टांगलेली असतात अशुभाची न दिसणारी निमित्त, आणि दिवस हातावरून काच फिरवावी तसे चिरत जातात आयुष्य. थांबवू शकत नाही काहीच आपण, नुसते साहतो आणि वाहतो आपल्यात चांगलं घडण्याच्या इच्छांची सडत चाललेली प्रेत. 3. आपण एका वेगळ्याच प्रदेशात सापडले. असं वाटतं जिथं ओरबाडून टाकलं जातंय सगळं. आपली मनं छिन्न विच्छिन्न आणि इच्छांच्या धांदोट्या. कसे आलो इथं जिथली झाडं पिळवटलेली आणि जमीन जळालेली. नुसता वारा वाहतोय ओसडीचा भणभण करीत मस्तकातून. तुझं माझं सोबत असणं बनलंय न भरणाऱ्या घावासारखं. कसं थांबवायचं स्वतःला उसवून जाण्यापासून या वेडसर प्रदेशात, आणि निभावून न्यायचं कसं काळजातलं क्षीण होत चाललेलं गाणं कर्कश आवाजाच्या या प्रदेशात. 4. तसा आता कशावरच विश्वास राहिला नाही, स्वतःवर देखील. म्हणजे आता जवळजवळ संपलंच. आता वाळवी लागून हळूहळू माती व्हावी झाडांची, तसं आयुष्य हाती उरलंय. हे स्वीकारायचं आणि अतिशय समजुतीनं स्वतःच्या विनाशाकडे एक एक पाऊल टाकत शांतपणे चालत जायचं. मागे सुटतंय ते सुटू द्यायचं. कधीतरी सारच सुटणार असतं. पिरगळलेल्या हाताच्या पकडीतून एखादी वस्तू सुटून जावी तसं हेही आयुष्य. 5. मेंदू बधीर झाला की असं होत असतं का? आपलाच हात आपल्याला सापडत नाही. तो आपल्या खांद्याला चिकटून असला तरी मला हात नव्हतेच की काय कुणास ठाऊक. काय होतं काय नव्हतं समजेनासं झालं. 6. तू उठ, स्वतःला सावर आणि मला हात दे. वर उचल. ओढ लावणारं पाणी आयुष्य कापणारं मागे पडलं आहे. डोहाच्या हिरव्या तळघरातून तू ओढत आणलंस इथवर. आता थकू नकोस, नाहीतर हे काळोखाचं पाणी दार लावून देईल. 7. मी पाहतो तुझा होरपळून काळा झालेला चेहरा जगण्याच्या ज्वाळांनी. फिरवतो माझ्या जन्मापासून घेऊन आलेल्या रेषांचा तळहात या चेहऱ्यावरून. मी चाचपतो तुझं अस्तित्व या असीम उजाड प्रदेशात वाळूच्या बोटांनी. वसंत आबाजी डहाके यांच्या शुभवर्तमानमधील प्रदेश ही एक कविता. तीमधील कवितागत मी स्वतःशी आणि संबंधित तिच्याशी 7 मुक्तछंदीय खंडातून संवाद साधत असतो. या 7 खंडाच्या प्रदेशातून फिरत असताना प्रामुख्याने 2 भाववृत्तींचे भावन भिडत असते. योगभ्रष्टपासून शुना शेखपर्यंतच्या डहाके यांच्या बहुसंख्य कवितांतून
आत्महीनतेच्या जाणीवेने प्रतिबद्ध झालेल्या नायकाचे दर्शन घडविणारा या पृथ्वीवरील प्रदेशातील जो आउटसाइडर आहे तो या कवितेत आहेच. मानवी जीवनातील अर्थशून्यता, परात्मता, एकाकीपणा याबद्दलची चीड, संताप, अगतिकता, नॉन बिलॉंगिंगची भावना हे सर्व या कवितेत भावतेच. या पृथ्वी प्रदेशातील माणसाच्या संदर्भातले हे असले नकारात्मक अस्तित्व या कवितेत आहेच. डहाके यांच्यावर असलेला अस्तित्ववादाचा उपरोक्त प्रकारचा प्रभाव या कवितेत जाणवतोच. या अर्थशून्य असहाय्य अस्तित्वातून सुटण्यासाठीचे संबंधित तिला केलेले आवाहन हे या कवितेचे उलट भाववृत्तीचे दुसरे अंग आहे. या अगतिक प्रेतवत अर्थशून्यतेतून सुटण्याचा पर्याय म्हणून केलेले हे आवाहन आहे. एक प्रकारे एका प्रकारचा मुक्तीचा शोध आहे. पहिल्या व तिसऱ्या खंडाचा काही भाग आणि 2, 4, 5 हे संपूर्ण खंड यामध्ये आउटसाइडरच्या भाववृत्तीचा आविष्कार आहे. आणि पहिल्या व तिसऱ्या खंडाचा उर्वरित भाग आणि शेवटले 6वे व 7वे खंड यात सुटण्यासाठीचे पर्याय म्हणून केलेले मुक्तिशोधक आवाहन आहे. प्रथम आपण या कवितेतील या प्रदेशातील आउटसाइडर बघू. मन त्रासलेलं पोळलेलं कुत्र जसं इथं लोळतं तिथं लोळतो तसा मी. 2.5 पंक्तींची अस्वस्थ मूडमधील आउटसाइडरच्या हीनतत्ववाचक अभिव्यक्तीला साजेशी जणू एक लयबद्ध गद्य ओळ आणि एकदम डोक्यात जळत असलेल्या शहराने पेट घेतल्याने पेटलेल्या भावोत्कटतेचा विरोधी लयावरील आकांत. मी धावत असतो आकांतानं पेट घेतलेल्या अस्तित्वासह तापलेल्या रस्त्यावरून. अस्वस्थ उदास मूडमधून एकदम तडफडत कळसाला जाणाऱ्या भाववृत्तीचा विस्फोट परत उदास, असहाय्य, वैफल्यग्रस्त, अगतिक मूड. येथे काही घडावं, काही व्हावं ही आंतरिक इच्छा, पण काहीच घडत नाही. एक शून्यवत पोकळी जीवनदायी पाणीच वाळून जिरून जावं तशी होण्याच्या शक्यतांची झालेली गत. काही घडण्याच्या होण्याच्या शक्यतांच्या इच्छांची झालेली प्रेत ती सडत चाललेली. शक्यता कसल्या तर विरोधी लयावरच्या नकाराच्या, वाईट घडण्याच्या, अशुभ घडण्याच्या, काचेनं हात चिरत जावा तशा चिरत जाणाऱ्या आयुष्याच्या. नुसतं साहतो, सडलेल्या इच्छांची प्रेते वाहतो ही असहाय्य लयकारीची अगतिकता. तिसऱ्या खंडात तीच उदासी उत्कट होत गेलेली. सगळंच ओरबाडून टाकलं जातं. मन छिन्न विच्छिन्न, इच्छांच्या धांदोट्या, झाडं पिळवटलेली, जमीन जाळलेली, मस्तकातून वाहणारा भणभण वारा ओसडीचं. सारं सहनशीलतेच्या पलीकडला. 4थ्या खंडात जवळजवळ सारच संपल्याचं, मातीत मिसळून जाण्याचं, पिरगळलेल्या हाताच्या पकडीतून एखादी वस्तू सुटून जावी तसं या आयुष्याकडे पाहण्याचं, विनाशाकडे शांतपणे चालत जाण्याचं. गळून गेलेल्या अवसान, जगण्याला कुठलाच आधार शिल्लक राहिलेला नाही या प्रदेशात असा निराधार मूड. आणि 5व्या खंडात अस्तित्व शून्यतेची भावजड बधिरता, आपल्या खांद्याला चिकटलेली, आपलाच हात आपल्याला सापडत नाही अशी मेंदूची बधिरता. मला हात नव्हतेच की काय कुणास ठाऊक, काय होतं काय नव्हतं समजेनासं झाले अशी ही अस्तित्व शून्यतेची बधिरता. उपरोक्त कविता खंडातून कधी त्रासिक, कधी उदास, कधी विफल, कधी असहाय्य, कधी अगतिक, कधी निराधार अशा विविध भाववृत्तींच्या ताणातून जाणारा या प्रदेशमधील आउटसाइडर उत्कट आकांतानं सहनशीलतेच्या एकीकडील भणभण सोसत दारुण संज्ञाशून्य अवस्थेत अस्तित्वशून्य बधिरतेप्रत पोहोचत आहे. डहाके यांच्या अनेक कवितांतून असा हा काळोखाचा पुत्र, प्रिन्स ऑफ हेल, आउटसाइडर आपल्याला अनेकदा भेटलेला आहे आणि भेटत असतो. पण प्रदेश या कवितेत पहिल्या खंडापासून अखेरच्या खंडापर्यंत आलेलं हे मुक्तिशोधक आवाहन आहे ते या कवितेचं वैशिष्ट्य आहे.
अधोरेखित व्हावी अशी विशेषता आहे. उपरोक्त अस्तित्व शून्य अधीरतेशी सामना करण्यासाठी, तिच्यातून सुटका होण्यासाठी, तिच्यातून मुक्त होण्यासाठी माणसापुढे काही पर्याय येऊ शकतात. आध्यात्मिक अशी ईश सत्तेची सहाय्यार्थ आराधना, विद्रोही बंडखोरी, चिरसुंदर निसर्गाशी समरसता, प्रियतमेशी रममाणता, जीवनोत्सुक सर्जन शक्तीशी क्रीडा, अशा काही पर्यायांचा या संदर्भात विचार होऊ शकतो. या पर्यायांपैकी क्रमाने काहींचा विचार करत प्रदेशमध्ये अभिप्रेत असलेल्या पर्यायांकडे वळूया. 1. ईश सत्तेची सहाय्यार्थ आराधना. ही गोष्ट अस्तित्ववादी प्रभावाने रद्दबात केली आहे. गॉड इज डेड हे अस्तित्ववादी घोषवाक्य आहे. ईश्वराचे अस्तित्व नाकारून येथे मानवी शक्तींकडे अंगुली निर्देश केला आहे. मानवी कर्तृत्वाला येथे सर्वस्व मानले आहे. डहाके यांच्या कवितेतील वा त्यांच्यातील हा आउटसायडर ईश्वरी अस्तित्वाला सतत नकार देत आला आहे. ईश्वराचा खून केव्हाच झाला आहे हे त्याने जाहीर केलं आहे. त्यामुळे ईश्वराबद्दल तो बिनधोक उपहासाचे फराटे ओढत असतो. पांढऱ्या आकाशाखाली मी ईश्वर निंदा करतो. ईश्वर हा एक प्रचंड कीटक आहे. जगाचा करता भयंकर प्रेतकाळ आलेला ती अदृश्य शक्ती आपल्यासाठी तरी बहिरी आहे आणि मुकीही आहे. डोळे असतील, पण त्या डोळ्यांना दिसत असेल काय शंका आहे. क्षुद्र असलाच तर तो ईश्वर स्वतः कीटक नव्हे. पण कसा पकडावा आपल्या हातात? हे शतक, या शतकातलं देवाचं प्रेत, असेच काही उपरोधाचे फटकारे. सर्वत्र ईश्वर भिनलेला आहे अथवा विदूषक. त्याला माझे 1000 नमस्कार. भुसा भरलेले. ईश्वराचा क्रूर चेहरा घामाने निथळत असतो. तू ईश्वराचा तोंडी लावणं आहेस, कालवण आहेस. 2. ईश्वरी आराधनेचा पर्याय बाद केल्यावर उरलेले 3 पर्याय मानवी कर्तृत्वाच्या आवाक्यातील असतात. अस्तित्ववादी भूमिकेने मानवी कर्तृत्वाला सर्वस्व बहाल केले आहे. ईश्वराला पर्याय म्हणजे स्वतः सृजनशील प्रति-ईश्वर व्हायचं. देवाचे अस्तित्व नसलेल्या या जगात माणूसच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो. माणूस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून तो स्वतः जे घडवितो, होतो, बिकम तेच असतो. अस्तित्व म्हणजे उच्च विकासासाठी झटत असलेले माणसाचे जिवंत व्यक्तिमत्व. मानवी अस्तित्व हे शक्तिसंपन्न असते. ते अनेक संभाव्यतेतून निवड करीत असते. आपण आहोत याची जाणीव या निवडीतून होत असते. आपण एक वस्तू नसून आणि निवड करणारे, त्यानुसार होण्यासाठी कृती करणारे, धडपड करणारे व्यक्तिमत्व आहोत. यातूनच आपल्याला आत्मप्रतिष्ठा प्राप्त होणार आहे याचे त्याला आत्मभान असते. अशा या अस्तित्ववादी भूमिकेचा आउटसायडरवर प्रभाव असतो. योगभ्रष्टता, अर्थशून्यता, परात्मता, अस्तित्वशून्य बधिरता आदींवर मात करण्यासाठी, त्यांच्याशी सामना देण्यासाठी, त्यांच्यातून मुक्त होण्यासाठी तो मानवी आवाक्यात येणाऱ्या पर्यायांची निवड करतो. त्यांचा आता विचार करायचा. विद्रोही बंडखोरी. असहाय्य करणारे, संताप आणणारे, अटळ विनाशकारी अर्थशून्य जे काही आहे ते बदलण्यासाठी करावयाची विद्रोही बंडखोरी हा एक सामना करण्यासाठीचा, मात करण्यासाठीचा, मुक्त होण्यासाठीचा पर्याय आहे. डहाके यांचा आउटसायडर हा पर्याय निवडू शकतो का? मी आव्हान देणारा हंगामी योद्धा असे म्हणताना हंगामी या शब्दातून ही बंडखोरी झेपणे त्याला शक्य नसते हेच दिसून येते. तो कबुलीच देतो. मी त्यांच्याच आसपास कुठेतरी बावळटासारखा हाताळतो. सामान्य लोकांमधला कोवळा विद्रोह. तरी पण द एंटायर स्ट्रक्चर ऑफ सोसायटी मस्ट बी डिमोलिश्ड बिफोर अ न्यू अँड बेटर वन कुड बी बिल्ट. हे आव्हान आहेच,
हे सामर्थ्य सामान्य माणसाच्या विद्रोहात असल्याने त्याला त्यासाठी आवाहन केले आहे. मदांध राज्यकर्त्यांच्या पाशवी वासना, नरमेधांमधले बंडखोरांच्या रक्ताने न्हालेले रस्ते, या शतकाच्या ज्वलंत शोकनाट्याने गोठलेले आक्रोश आणि आनंद, विश्वाच्या प्रत्येक चौरस्त्यावर नररक्त पिऊन नग्न नाचणारे सैतानाचे अनौरस पुत्र, या सर्वांमागील जी एंटायर स्ट्रक्चर ऑफ सोसायटी आहे ती डिमोलिश करण्यासाठी सामान्य माणसातील विद्रोहाला येथे आवाहन केले आहे. हे लाकूड तोडणाऱ्या, पॉलिश करणाऱ्या, रिक्षा चालवणाऱ्या अत्यंत सामान्य माणसा, जागृत होऊ दे तुझ्या अंतःकरणातील वादळाचे समुद्र. या संदर्भातील एक तिरकस उपरोधिक शेर आहे पाहण्यासारखा. समजा ही अर्थशून्य प्रदेशातील ही प्रेतवत डेड झालेली बाग आनंद कंदमुलाने फुलवली. हे कळताच त्या कुठल्या सत्तेनं फरमान काढलं की सार्वजनिक बाग उद्ध्वस्त करून टाका आणि त्यानुसार तर केलं गेलं तर. उद्ध्वस्त बागेकडे पाहात मुलं हसतायत, बंदूकवाल्या शिपायांकडे पाहात मुलं हसतायत, मुलं भयंकर हसतायत. हे अगदी अलीकडची उपहासाची गमतीदार धार असलेलं विद्रोही बंडखोरी. पण एरवी या आउटसायडरचा तो पिंड नव्हेच. निसर्गाशी समरसता. डहाके यांच्या कवितेतील आउटसायडर याही पर्यायाची निवड करताना दिसत नाही. चिरसुंदर निसर्गाशी समरसता यामध्ये तो मुक्ती शोध घेत नाही. असे अगदी क्वचित एक दोन क्षण येतात की त्या शहराच्या उद्ध्वस्त मानसिकतेतून तो किंचित काळ मुक्त होत होकारार्थी आनंदमय जीवन जगताना दिसतो. माझ्या रखरखत्या छातीवर मी झेलतो नव्या पावसाच्या धारा, डोळ्यात जमलेल्या चिवट रक्तावर पसरलेला निळा प्रकाश आणि माझ्या अस्थि चर्मातील काळ्या पक्ष्यांचे पंख उजळतात हिरवे. असंच एखाद्या मूडमध्ये शिरताना निसर्गातील चिरसौंदर्य त्यांच्या मनात फुलताना दिसत असतं. आज पुन्हा सूर्यफुलासारखा कोमल वाटतो आहे. नुकतीच उमललेली शुभ्र तांबडी कमळ फुलं तुझी आठवण करून देतात. आज पुन्हा सूर्य तुझ्यासारखा कोमल वाटतो आहे. नदीच्या पाण्यावर सकाळचं कोवळं ऊन पाण्यावर तसं तुझं असणं माझ्या मनावर. निवांत दुपारी काळ्या खडकावर बसलेला असावा एकच शुभ्र पक्षी, तसा तुझा विचार माझ्या मनात. पण एरवी झाडं, पशुपक्षी, पाऊस, सागर, संध्या रात्र, चंद्र, नक्षत्रे या सर्वांमध्ये या आउटसायडरला दिसत असते परत तेच केवळ जाळ, काळी राग, लाल रक्त आणि कोसळणं, विझणं, नसणं, सर्वत्र छिन्न विच्छिन्न विदारक भाववृत्तींची नकारार्थी मालिका. हिरव्या पानांची झाडे अशी मला दिसला होता जाळ दूरवर, हिरव्या पानांची काळी राग करून टाकणारा. हे आहे कोसळत्या झाडाचं स्वगत. त्याचं सळसळणं हल्ली ऐकू येत नाही, तर झाडांचं विझल्या स्वरातलं हे बोलणं पक्षी असे. मी हाकाने रान भरून टाकलं, पण कुठल्याही पाखरांचा पंख देखील हलला नाही. दूर टेलिफोनच्या तारांवर चिमण्यांसारखे काही पक्षी एकाकी त्यांचा किलकिलाट, दुपाचं सुनेपणा अधिक वाढवण्यासाठी हंस गात आहेत मृत्यू समयीचं गाण. समुद्र तसाच. त्या संध्याकाळी समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटला. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड. पाऊस रक्ताचा लाल आणि काळवंडत जाणारा अविरत कोसळत असतो कवीच्या आयुष्यावर, कवितेवर. संध्याकाळ, रात्रचंद्र ही असेच. संध्याकाळ म्हणजे करवत आहे, सबंध दिवसाच्या शरीरातून मंद गतीने फिरत असलेली. एक एक नक्षत्राची रात्र उमलत नासून जाते. जंगली बैलासारखा चंद्र मुसंडी मारून पुढे येतो हिरव्या अलौकिक झाडीतून. तर अशी त्यांची निसर्गाबरोबरची विपरीत समरसता. त्याच्या चिरसौंदर्याशी एकरूप समरस होण्याऐवजी, अर्धशून्यतेतून मुक्त होण्याऐवजी
त्या चिरसुंदर निसर्गावरच आपली अर्थशून्यता लादत असतो आणि त्याच विपरीत अर्थशून्य भाववृत्तीत हा आउटसाइडर अधिकाधिक बुडत असतो. इथे पहिला भाग आपण संपवित आहोत. धन्यवाद.